चला स्टार्ट. ओके. बघा. ओके. चला बघा. टेकडेवारी आहे ना, हा टॉपिक चालू आहे. काल आपण पहिला लेक्चर घेतलं बेसिक बेसिक क्वेश्चन. त्यात तुम्हाला बरंच काही शिकायला मिळालं असेल आशा करतो. ठीक आहे. थोडस आवाज घुमत असेल है ना, थोडस इको होत असेल, मी का ते सॉल्व्ह होऊन जाईल आहे ना. रूम मध्ये तसा आवाज येत असेल बा, नंतर मी माहिती. ठीक आहे. हा या. आता बघा, शेकडेवारी क्लास 2 आहे ना. काल जिथून सोडलं तिथून मी काल सुरू करणार. ठीक आहे. बघ चला क्वेश्चन जिथं मी सोडलंय तिथून आपल्याला स्टार्ट करायचंय. क्वेश्चन घ्या, छोटे छोटे क्वेश्चन आहेत, जास्त. क्वेश्चन नंबर 1 घ्या बरं. साधे साधे क्वेश्चन आहेत. एक सेकंद, मला सीट काढू द्या. आता बघा, क्वेश्चन नंबर 1 साधे साधे क्वेश्चन घेतोय. एक संख्या, सोपा क्वेश्चन आहे. एक संख्या 45% वाढली. किती राजन? 45% वाढली. 45% वाढली तर तर तिची तर तिची तर तिची किंमत 116 होते. 116 होते. तर ती संख्या कोणती? ती संख्या कोणती? हा क्वेश्चन आहे. विचारलं क्वेश्चन आहे, गडबसा क्वेश्चन आहे, प्रिव्हियस. ठीक आहे बा. 85, 80, 75 आणि 85 हे 4 ऑप्शन आहेत. बघा, तुम्हाला जी आवडते त्याच्यानं मारा. ठीक आहे. ठीक आहे. आता बघा, हा ना. आता मी लाईव्ह आहे, मला कॉल करून हे करू नका. ठीक. आता बघा, एक संख्या किती टक्क्यांनी वाढवली बा? 45%. तर तिची किंमत 116 होते. साधं क्वेश्चन आहे. मी म्हटलं समजा ती संख्या, आता लोक काय करतात, ती संख्या एक्स पकडतात ना, की बरं मानताना केले अशी किंमत म्हणा जेणेकरून टक्केवारी काढणं सोपं जाते. मी काय बोलतोय समजते बा? हा. समजा ती संख्या 100 पकडलं, किती टक्क्यांनी वाढली बा? 45%. तर किती होईल बा? 45 न वाढलं म्हणजे 145 होईल. बरोबर म्हणतोय मी? हाय. 100च 145 झालं, झाल्यानंतर किती होते बाल? आपल्या म्हणण्यानुसार 145 होते, पण प्रश्न म्हणतोय की 116 होते. म्हणजे 145 ची किंमत 116 दिले. ती संख्या विचारलं, ती संख्या किती मानली होती बाळ? 100. 100 ची किंमत किती? बरोबर आहे. या दोघांचा तिरपा गुणाकार भागिले हे करू शकता, किंवा जे पोरं हुशार आहेत, ज्यांना काही येत नाही, 100 गुणिले 116 भागिले किती राजानो? 145. या दोघांचा तिरपा गुणाकार भागिले हे. बघा, 29 पाचशा किती राजानो? 145. 29 चोक किती राजानो? 116. 5 एक 5, 5 दोन्ही 10, 20 चोक किती बा? 80. म्हणजे ती संख्या काय होती बा? 80. पर्याय नंबर 2. कळालं? या वेळेनं तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचं होतं. साधा सिंपल भाषेचा हा क्वेश्चन आहे, लिहून घ्या, कामाचा आहे. आता जे जे झाले ते येतील बघ. रब करू. चला, पटापट पटापट घ्या. ऑनलाईनला एवढा वेळ मिळणार नाही बा. हा ना, तुमच्याजवळ रेकॉर्ड असते, हे असते, तुम्ही बार बार पण बघू शकता, त्याला लिमिट नाही. ठीक आहे. चलो, रब करू. हा, चल आगे आगे बढ़ते, थोडस पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर, या साईडचा क्वेश्चन तुम्हाला करायचं आहे. जर एका संख्येचा जर एक संख्या जर एक संख्या 12.5% वाढली
वाढली, वाढवली, तर ती तर ती तर ती 701, 702 किती होते भाग? 702 होते. तर ती संख्या किती? आणि तो क्वेश्चन आता काल मी टेबल दिलं होतं, ते टेबल आता युज करायचंय. नाहीतर भरकटल्यासारखं बसू नका. मला माहित आहे 12.5% म्हणजे किती मायबाप? 1/8. 12.5% न वाढते याचा अर्थ काय होते बा? 100 वर 12.5 वाढलं म्हणजे 112.5. मायबाप समजलं? पण मला माहित आहे सर, ही काल तुम्ही लिहून दिला होता. 12.5% म्हणजे 1/8. 8 वर 1 वाढते. छेद म्हणजे पूर्वीची किंमत, अंश मध्ये वाढते. 8 वर 1 वाढते. समजा 8 ही पूर्वीची संख्या असेल, समजा ती संख्या 8 कितीने वाढली बा? 1. 8 वर 1 वाढली म्हणजे होतील किती राजानो? 9. 8 वर 1 वाढले, समजा ती संख्या 8 तर झाली किती बा? 9. आहे ना? पण आपल्या म्हणण्यानुसार 9 होते, प्रश्नामध्ये किती होते बा? 702. 9 ची किंमत 702. ती संख्या विचारले तर 8 ची किंमत किती? नवे असं या दोघांचा पाहू नका. 702 गुणिले 8 भागिले किती राजानो? 9. 9 एक 9, 9 एक 9, 9 सत्तर 63. किती उरलं बा? 9 आठ 72. 8 8 64 ला 4 46 6. 8 सत्ती 56 6 किती राजानो बोलत चला? 62. ती संख्या काय होती बा? 624. मी ऑप्शन दिलं नाही, विसरलोय. आहे ना? ती संख्या किती राजानो बोलत चला? 624. कळालं? हे एकाच टाईपचे 2 क्वेश्चन मी दिलं. जर एखादी संख्या टक्केवारीमध्ये वाढवलं तर कोणत्या पद्धतीनं जायचं हे तुम्हाला आहे. नाही सर, आम्ही मानणारे पडले ते 8 9 आम्हाला कळत नाही. 100 112 झालं. इकडं 10 न गुणाकार केलं, इकडं 10 न गुणाकार केल्यानंतर पॉईंट हटेल. 25 चोक 100, शून्याला शून्य. 25 चोक 100, 25 पाचा 125. 25 40, 5 9 45. आलं की नाही बा? आहे ना? पण एवढा वेळ मी का टाइमपास करू? तर मी काय म्हणलं, एवढा टाइमपास करण्यासाठी माझा वेळ नाहीये. तर मी काय म्हणलं, 12.5% म्हणजे 1/8. 8 वर 1 वाढली, 8चं 9 झालं, 9 ची किंमत दिली, 8 ची किंमत ही. समजलं? बढियापैकी बेस्ट वे न सांगितलंय, एवढं तुम्हाला समजायला पाहिजे होतं. ठीक आहे ना? जर बोली भाषा स्पीड होत असेल तर मला सांगा, मी हळूहळू सांगेन. हा, लिहून घेतला असेल, पुढचा क्वेश्चन घ्या. दिवसभर बॅचेस घेऊन घेऊन की नाही आवाज जाम झाले बा ना, थोडस 1-2 दिवस होईल. चलो नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं. तीसरा क्वेश्चन आजचा. ठीक आहे. हे बघा, असे क्वेश्चन विचारतात. मी बेसिक क्वेश्चन घेतो. वस्तूची किंमत एका वस्तूची किंमत लिहून पण घेत झाला तुम्ही. पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी 20% वाढते. किती राजानो? 20% वाढते. वाढते. वाढली. दुसऱ्या वर्षी कॉमा दुसऱ्या वर्षी पुन्हा दुसऱ्या वर्षी पुन्हा 20% वाढते. 20% वाढते. वाढते. तर तर एकूण किती टक्क्याने वाढली? तर एकूण किती टक्क्याने वाढली? किती टक्क्याने वाढली वाढली असेल हा प्रश्न आहे. पर्याय नंबर 34%, 32%, 44%, 40%, 40%. ठीक आहे बा. आता बघा, साधं भाषेचा क्वेश्चन आहे. आता हे सक्सेसिव्ह आहे. आता लगातार वाढ होते. पहिल्यांदा किती टक्के बा? 20%. पुन्हा किती राजानो? 20%. तर एकूण वाढ किती झाली? 2 टाईपला शिकवतोय. कोणती मेथड आवडते त्याच्यानं करा. मी काय म्हणलं सर, याला रेशिओ पद्धतीनं पण जाऊ शकता, डायरेक्ट पण. 100 किती टक्क्यांनी वाढली बा? 20% म्हणजे किती होणार? 120. वाढली म्हणजे काय राजानो बोलत? 20 किती झाले? 120. डाव्या साईडला म्हणजे पूर्वीची किंमत, उजव्या साईडची किंमत. आता मला माहित आहे डावा हात म्हणजे उजवा हात सोबत कापतो राजानो, म्हणजे काटाकाटी करू शकतो बॅलन्स. एक शून्य कटलं, हे एक शून्य कटला, हा एक शून्य कटला, हा एक. 10 10 100. 12 12 144. म्हणजे ही पहिल्या वर्षीची कहाणी आहे, दुसऱ्या वर्षाची कहाणी. एकूण 100 ची किंमत किती झाली बा? 144. म्हणजे वाढ कितीने झाली बा? 44%. किती टक्क्याने झाली बा? 44. साध्या भाषेत सरळ क्वेश्चन.
नाही सर, आम्हाला कनेक्टेड मेथडनं जायचं म्हणजे डायरेक्ट. समजा वस्तूची किंमत किती राजू 100 पकडला, काय बास बिघड नाही. पहिल्या वर्षी किती टक्क्यांनी वाढली बाळ? 20%. किती? 20%. 20% म्हणजे किती झाले बाळ? 120. 20% वाढली म्हणजे 120 झाली. पुन्हा किती टक्क्यांनी वाढते बाळ बोलू चला? 20%. आता 20% काढण्यासाठी साईडला घेऊन 20% करत बसू नका. 120 20% म्हणजे 20 भागिले 100, हे शून्य 12 2 24 ना. तुम्ही हुशार पोर आहात की बाबा रे, याचं 10% म्हणजे किती राजू? 12. 10%ची किंमत 12 आहे, तर 20%ची किंमत किती? 12 2 24. कॉमन सेन्स आहे ना. 10%ची किंमत 12 तर 20%ची किंमत किती राजू? 24 न वाढली. 120 आणि 24 किती राजू? 144. म्हणजे एक वस्तू होती 100 रुपयाची, 2 वर्षांतर किती होते बा? 144. म्हणजे किती टक्क्यांनी वाढली बा? 44%. पुन्हा आन्सर ती झालं बा. हा या ना. नाही सर, आम्ही गरीब लोक आहात आहे. तुमच्यासारखीच माझ्यासारखे तुम्ही हा ना. तर तुम्ही काय करणार, ज्यांना रट्टा मारता येते, खास करून रट्टापट्टू पोर असतात, ते काय करणार? सूत्र, पहिल्या वर्षी X% वाढली समजा, दुसऱ्या वर्षी एक वस्तूची किंमत Y% वाढली. पहिल्या वर्षी किती टक्क्यांनी वाढली बाळा? X%. दुसऱ्या वर्षी किती टक्क्यांनी वाढली बाळा? Y%. तर एकूण वाढ किती झाली? तर सूत्र काय म्हणते? X + Y प्लस XY भागिले 100. जर कमी झाला असेल तर मायनस घ्यायचं आणि वाढली म्हणलं तर प्लस घ्यायचं. ते पुढे येईल क्वेश्चन. आता इथं दोन्ही ठिकाणी करा जणू, X ची किंमत पण 20 आहे, Y ची किंमत पण 20. 20 आणि 20 किती राजानो? 20 + 20. 20 गुणिले 20 भागिले किती राजानो? 100. 1 0 1 0 1 0 1 0. 20 आणि 20 40. बेदोन्ही 4. परत किती आला बा? 44%. म्हणजे एक क्वेश्चनला तुम्हाला किती पद्धतीनं एक्सप्लोर करता येते हे तुम्हाला शिकायचं आहे. बेस्ट पद्धत, जर तुम्हाला मायबाप रेशो पद्धतीने आवडत असेल, आपली आपली मायबाप आहे ना, नाही तर आपल्याकडं ना डायरेक्ट पर्सेंटेज काढून येत असेल तर हे, नाहीतर ज्यांना सूत्र पाठ करायचं आहे सूत्र लिहून घ्या. X न टक्केने वाढले, Y% तर 2 वर्षात किती टक्क्यांनी वाढेल? X + Y XY भागिले 100. हा हा जे सूत्र आहे ना, बार बार येईल बाळ, पुढे येईल, प्रत्येक ठिकाणी येईल. पण 2 लगातार संख्येची वाढ झाली असेल, हा सूत्र वापरता येते. हा एवढं तिन्ही पद्धतीचे क्वेश्चन कळाला असेल, एवढं तुमचं दिमाग खुलायला पाहिजे आहे ना. कोणतेही मास्टर असेल, पोरांना या वेळेनं तिन्ही भाषेत सांगता यायला पाहिजे बाळ, आहे ना. आशा करतो की तिन्ही वेळेनं तुमच्या बुद्धीत बसला असेल. जमलं बा? बढिया. कोणाला प्रॉब्लेम नसायला पाहिजे. रब करू बा? बढिया. हे रब करतो. लिहून घेतला असेल व्यवस्थित, हा व्यवस्थित. झालं. चलो आगे बढ़ते है ना. पुढचे क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 3 4 जे काय असेल ते तुमचं आजचा चौथा क्वेश्चन. हा. एका वस्तू एका वस्तूची किंमत 20%ने व 30%ने अशी लगातार वाढते. अशी लगातार म्हणजे सक्सेसिव्ह लगातार वाढते. तर तर वस्तूची वस्तूची किंमत किंमत एकूण एकूण किती टक्क्यांनी किती टक्क्याने वाढते है ना. एकूण विचारले, पर्याय देतो जे झाले ते 50 40 56 46% हे टक्केवारीमध्ये आहे. बरोबर बा. आता तुम्ही सेम क्वेश्चन आहे, सेम याच पद्धतीनं तुम्हाला शिकायला पाहिजे होतं. एक क्वेश्चन दिले, दुसरा क्वेश्चन तुम्हाला खोलायला पाहिजे. मी म्हणलं पहिल्यांदा किती टक्क्यांनी वाढली बा? 20. दुसऱ्यांदा किती टक्क्यांनी वाढली बा? 30%. तर एकूण म्हणले लगातार वाढ झाली. पहिली मेथड काय सांगितलं? आपापलं गरीबा. 100चे किती झाले बाळ? 120. 100चे किती झाले बाळ बोलत ना? 130. बरोबर आहे. पहिल्यांदा 20%नी वाढली, परत 30%नी वाढली. 2च वेळेस वाढली, त्याच्यामुळे 2 वेळेस गुणोत्तर दिलं. जर 3 वेळेस असेल तर 3 वेळेस लिहिणार. हा शून्य कटला, हा शून्य,
हा शून्य कटला, हा शून्य. 10 किती राजानो? 100. 13 दोन्ही 26 ला 6 चले 2, 13 1 13 2 किती राजानो? 15. ठीक आहे. म्हणजे जर 100च किती झालं बा? 156. किती झालं बा? 100च 156 म्हणजे कितीनं वाढलं बा? 56%. सरळ साध्या भाषेत, जास्त दिमाग चालवायचं गोष्ट नाही, पटापट आन्सर येते. ठीक आहे. रेशो मेथड. नाही सर आम्ही सूत्रवाले, आम्हाला पाठ आहे. तर काय करणार? एक्सची किंमत किती राजानो? 20. वायची किंमत किती राजानो? 30. प्लस 20 गुणिले 30 भागिले किती राजानो? 100. आता सूत्र लिहून दिलं. एक्स प्लस वाय, एक्स वाय भागिले 100. 20 आणि 30 किती राजानो? 50. 1 0 1 0 1 0 1 0 3 दोन्ही 6. आलं की नाही 56%. हे पण बेस्ट पद्धत आहे, तुमच्या याच्यावर आहे. नाही सर आम्हाला कनेक्टेड न जायचं. समजा त्या वस्तूची किंमत 100 पकडलं, किती टक्क्यांनी वाढली बाळ? 20%. 20% म्हणजे किती झाली बाळ? 120. पुन्हा किती टक्क्यांनी वाढली? 30%. किती टक्क्यांनी वाढली बाळ? 30. त्याचं 10% सांगा बाळ. 10%ची किंमत 12, 3 पट म्हणजे 12 36. 120 आणि 36 किती राजानो? 156. वस्तूची किंमत किती मानली होती? 100. झाली किती बाळ? 156. वाढ किती झाली बाळ? 56%ने वाढ झाली. किती बाळ? 56%. पर्याय क्रमांक 3. समजलं? मी एक क्वेश्चन 3 पद्धतीनं सांगतोय, जेणेकरून जे बालक असे असतील ज्यांनाही आवडते, कोणालाही आवडते, कोणालाही आवडते, तुमच्यासाठी सगळे रास्ते खुले आहेत. तुम्हाला कोणत्या मार्गावर जायचे तुम्ही ठरवा. ठीक आहे. नाही सर हे आवडलं, बेस्ट आहे ना. एक जे आवडले त्याला पकडायचं, बाकी सोडून द्यायचं. ठीक आहे. समजलं बा? लिहून घेतलं असेल आशा करतो. वेळ आपल्याला बर्बाद करायचं नाही, पुढे जाऊया. करू? प्राप्त केलं. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 5 वर जे काय असेल ते तुम्ही बघू. है ना. यावर आहे ना. सोपे सोपे क्वेश्चन आहेत. मला जे क्वेश्चन घ्यायचे ते क्वेश्चन कुठे गेले? थोडस. हो. झाले. बेसिक क्वेश्चन झालं. आता बघा बेसिक क्वेश्चन वर आहे ना. काल बेसिक क्वेश्चन राहिला. मी आता हे क्वेश्चन विचारले भरतीचा, पोलीस भरतीचा क्वेश्चन आहे. 102% याचा गुणोत्तर मध्ये रूपांतर किती? पर्याय दिले वा 308, नंबर 4 207. क्वेश्चन आहे. हा आता बघा टक्केवारीचा गुणोत्तर मध्ये कसं रूपांतर करायचं काल सांगितलंय. नाही जमलं टेन्शन नाही घ्यायचं. छेदाचा पूर्णांक गुणाकार 34 दोन्ही किती राजानो? 74. प्लस 220 प्लस 1 खाली 2 आहे, 2 ला 2 छेदाला. या चिन्हाचा अर्थ किती होतं बाळ? बरोबर बाळ. या दोघांची बेरीज किती? 75 भागिले किती? 2 गुणिले 1/100 ला 1/100. 25 त्रिक 75, 25 चोक 100. 3 1 3 खाली छेदाचा गुणाकार 2 चोक 8. कोणता ऑप्शन राजानो? पर्याय क्रमांक 1. नाही सर आम्हाला इथं वेळ जातोय. काल तुम्हाला एक टेबल लिहून दिलं होतं. त्यात काय दिलं होतं बाळ? 12.5% म्हणजे किती राजानो? बोलत चला 1/8 दिलं होतं. तर आपल्याला विचारले हे 34.1/2 म्हणजे किती राजानो? 34.5%ची किंमत विचारली. बरोबर म्हणतोय मी? काय चुकलं माझं? नाही सर ही 12.5%ची किंमत मला पाठ आहे. तर 34% विचारलंय. त्याच्या किती पट आहे रे? 3 पट आहे. लगबग जायचं. 12 लगबग 3 पट आहे. म्हणजे ह्याला पण 3 पट आहे ना. काय बाज बिघडलंय? आहे ना. हे ना काय पाप केलं? ह्याला किती गुणाकार करणार राजानो? 3. हे अशा 3 पट आहे. कसं कळालं? बघा 12 36.5च्या तिप्पट म्हणजे 1.5 बरोबर आहे. हे पण 3 पट करा म्हणजे आन्सर किती आलं बा? 308 आहे की नाही बा? आहे ना. हे तुम्हाला करायचं हे तर माहित पाहिजेच.
पण पेपरमध्ये अशी बुद्धी चालवायचं, कारण हे तुम्ही प्रॅक्टिस केलंय. मॅथ म्हणजे एक प्रॅक्टिसचा खेळ आहे. गणित, बुद्धिमत्ता सगळं प्रॅक्टिस आहे. बुद्धिमत्तेला ट्रिक लागते जास्तीत जास्त, है ना, 4-5 क्वेश्चन घेतला तरी होऊन जाते. पण गणित म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस लागते. समजलं बाळ? लिहून घ्या, कामाचं आहे. पटापट लिहून घ्या. रब करू बाळ? रब करतोय. टेन्शन घेऊ नका. आता तुम्हाला मी काल 2 क्वेश्चन देतोय, लक्ष असू द्या. मी जर म्हणलं 3x बराबर 5 4y असं म्हणलं तर तुम्हाला यायला पाहिजे. सर 3x बराबर किती राजानो? 4y. तर x ची किंमत y चा शेजारचा नंबर. जर कोणी विचारलं x ची किंमत किती राजानो? 4. y ची किंमत काय राजानो? उलट असते. कळालं? 3x बरोबर 4y, तर x ची किंमत y च्या शेजारचा नंबर, y ची किंमत x च्या शेजारचा नंबर. नाही, कळालं नाही. मी म्हणलं 7x बरोबर किती राजानो? 8y असं लिहिलं. तर x ची किंमत किती राजानो? 8. y ची किंमत किती राजानो? 7. कळालं बाळ? अरे हा या ना, हे समजलं असेल तर वेल अँड गुड. हे समजलं, एकमेकाच्या उलट्या शेजारचा नंबर असतो. पुढे गुणोत्तरमध्ये आणखी कळेल. क्वेश्चन नंबर 6-7 जे काही असेल ते तुम्ही ठीक करा. x चा 0.25 बराबर आहे y चा 30%. 30%. नीट लक्ष द्या, आहे ना काय काय दिले. तर प्लस y भागिले 3x मायनस 3y याची किंमत 5/12, 5/12, 4/13, 17/3, 12/5. ठीक आहे. याचा अर्थ काय? 5/12, 4/13 ही पद्धत आहे. असं पण लिहू शकतो 5/12, 4/13 असं पण लिहू शकतो. 5/4, 12 असंही लिहू शकतो. याला असंही मांडू शकतो. हे गुणोत्तर मध्ये दिले. एकशे ना, त्याची किंमत ही येऊ शकते. आता बघा, क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक गोष्ट शिकायला पाहिजे. हे सोडा क्वेश्चनला. जर मी म्हणलं माय बाप 0.1 बराबर किती टक्के, काय म्हणलं मी? 0.1 म्हणजे बराबर विचारलं. एक सरळ सुंदर क्वेश्चन आहे. ठीक आहे, मी काय बोलतोय मला समजत असेल, आहे ना. 0.1 म्हणजे किती टक्के? मी काय म्हणतोय लक्ष असू द्या. बा लक्ष असू द्या. याच्या टक्केवारी, दशांश टक्केवारी करताना आपण किती न गुणाकार करतोय रे? 100. हे 0 डायरेक्ट करा. 0.1 म्हणजे किती राहिलं? 10%. 100 न गुणाकार करलं 0. किती राहिलं? 20%. बुद्धीला पटलं बा? हा, थोडं समजलं. जर मी विचारलं 0.35 म्हणजे किती टक्के? 100 न गुणाकार करा म्हणजे किती टक्के आले बा? 35%. आशा करतो की समजलं असेल. म्हणजे दशांश टक्केवारी रूपांतर करताना आपला 100 न. मग सर 0.25, कारण हे टक्केवारीमध्ये आहे, तर ह्याला पण ह्यानं काय पाप केलं? ह्याला टक्केवारी करा. ह्याला मी असं लिहू वायचा 30%. आलं की नाही क्वेश्चन अवकातीमध्ये? क्वेश्चन रूपात टाकण्याचा प्रयत्न करा. नाहीतर पोरं इथं ह्याला 30% 0.25 कन्वर्ट करत करत राहिले असते ना. तेवढं करायची गरज नाही बाळा. स्मार्ट वे, बुद्धी आपली चाणक्य पाहिजे. 0.25 म्हणजे 25%, बाकी 30% दिले. x ची किंमत किती राजानो? 30. y ची किंमत किती राजानो? 25. हा आहे ना, असं आलं. x ची किंमत किती आली बा? 30 येतं ठेवा. 30 दोन्ही किती राजानो? 2 गुणिले 30 प्लस y ची किंमत किती? 25 भागिले x ची किंमत किती राजानो? 30. 30 गुणिले 3 मायनस 3 गुणिले 25. बरोबर आहे. आता 30 दोन्ही 60 आणि 25 किती झालं? 75 आहे ना. 90 मधून 75 गेले किती राजानो? 15. 5 त्रिक 15, 5 एक 5, 5 सत्तर 1703. कोणत्या ऑप्शन मध्ये पहा? तिसरा ऑप्शन. कळालं? असे थोडेसे ट्रिकी क्वेश्चन, सोपं पण आहे अवघड पण क्वेश्चन आहे, है ना. तुमच्या घेण्यावर आहे, तुम्हाला अवघड स्वरूपात घ्यायचं आहे का सोपं. याच्यात शिकलात काय की दशांश टक्केवारीमध्ये करताना कसं स्वरूप द्यायचं. एक क्वेश्चन मी करून दिलं, दुसरा क्वेश्चन आशा करतो की तुम्ही करताल, आहे ना. काय केलं आहे ना, याचं कन्वर्जन करून एक्स वाय ची किंमत काढून टाकली. ठीक आहे, रब करू बा.
रब करतो, लिहून घ्या, हे लिहून घ्या, प्रॉपर लिहून घ्या. लिहून घेतला असेल पॉज करून लिहू शकता किंवा थांबून पण तुमच्या याच्यावर आहे. तुम्ही लाईव्ह आहात, तुम्ही पॉज करून पण लिहू शकता, है ना, थांबून लिहू शकता, तुमच्याजवळ तेवढा वेळ आहे. कारण मी थांबत गेल्यानंतर क्लास तसं वाटणार की टाइमपास होऊ लागले, आपण टाइमपास नाही करायला आलोय, है ना. चल नेक्स्ट क्वेश्चन उचलते, 7वा 8वा जे काही क्वेश्चन असेल 7वा क्वेश्चन. एक क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे, दुसरा क्वेश्चन हा ना एक्सचा, हा ना, आपापल्या स्वरूपात करायचं. एक्सचा 0.1 बराबर, लक्ष असू द्या, वायचा 5%. तर तर 3x प्लस वाय भागिले 2x मायनस वाय याची किंमत किती, असा प्रश्न विचारलाय. साधा क्वेश्चन सर्व स्वरूपात दिलेला आहे. ठीक आहे, घाबरायचं नाही. हे काहीतरी गडबड आहे, याला अगोदर अवकातीत आणा. एक्सचा 0.1 म्हणजे एक्सचा किती राजानो, एक्सचा 10%. 0.1 म्हणजे याला तर 10% येते, है ना. वायचा किती राजानो बोलायचं, एक्सची किंमत किती आली बाळ 5, वायची किंमत किती आली बाळ 10, किंवा एक्सची किंमत 5 आहे, 5 तरी किती राजानो 15, प्लस वायची किंमत किती आहे 10 भागिले एक्सची किंमत किती राजानो 5, 5 दोन्ही किती राजानो 10, मायनस वायची किंमत किती राजानो बोलत चला, आहे ना, इथं सॉरी 3 आहे, तर इथं 3 आहे. शून्य एक्सची किंमत किती 5, 5 तरी किती राजानो 15, मायनस वायची किंमत किती राजानो बोलत बोला, हे किती राजानो बोलत चला 25, आणि 15 मधून 10 गेले किती राजानो 5, 5 5 25, आन्सर किती आला बाळ 5/1 म्हणजे 5. ठीक आहे, याचा आन्सर किती आला बाळ केवळ 5. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, या टाईपच्या क्वेश्चन मध्ये आलं दशमलकचं टक्केवारीमध्ये रूपांतर तुम्हाला करता यायला पाहिजे, बाकी तुम्हाला सगळं येते. मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय समजते, आहे ना. या स्वरूपाचे क्वेश्चन आल्यानंतर आपल्याला कसं जायला पाहिजे. मी आणखी शेकडेवारी सुरू केलं नाही, तुम्हाला फक्त पर्सेंटेज काढायचं, सुरुवातीचे बेसिक बेसिक क्वेश्चन शिकवतोय. आता तुम्हाला टाईप वाईज मी आणखी गेलं नाही, पुढे खूप आहे, वोटिंग आहे ना, पास नापास कुशल कामगार भरपूर आहे, तील आहे ना, ते येणारच आहे. पण अगोदर हे शिकून घ्या, असे पण क्वेश्चन विचारू लागले. ठीक आहे बघा. हा, स्टार्ट करू. बघा, मला तुमच्याकडून एक क्वेश्चन, स्टार मार्क करा, एकदम स्टार मार्क करायचा आहे ना. 64%चा 64%चा वर्गमूळ किती, हा प्रश्न आलेला आहे बघा. वर्गमूळ किती, याच्यापेक्षा सुंदर क्वेश्चन तुम्हाला तुमच्या आयुष्यात नाही भेटणार. ऑप्शन बघा, 0.8%, नंबर 2 8%, नंबर 3 0.08%, नंबर 4 80%. हा पर्याय आहे. मी म्हणतोय तुमच्यात जे काही लाईव्ह करतील, जे काही कोणी पोरं शिकत असतील किंवा शिकणार असतील, तुमचे कोणी मास्तर असेल, 90% इथं इथं क्वेश्चन सोपा आहे, पण तुम्ही सिल्ली मिस्टेक करतात. तुम्हाला काय वाटतंय, त्याचा वर्गमूळ विचारलं 64 वर्गमूळ आ मारून होतात. सावध राहा, हे काही नाहीये. क्वेश्चन काय दिले, काय विचारले ते बघा. आपला काय विचारले, 64%चा वर्गमूळ, अगोदर याला काय लिहिलं, 64% म्हणजे 64 भागिले 100. याचं काय विचारले बा वर्गमूळ, याचं वर्गमूळ काढा. किती राजानो 64चा वर्गमूळ 8, 100चा वर्गमूळ किती राजानो 10. ठीक आहे, याचं जर वर्गमूळ विचारला तर आन्सर 8/10. आन्सर 8/10 आहे का बा, नाही सर. 8/10 म्हणजे 0.8 मानणार का, नाही, पुढे पर्सेंटेजचं चिन्ह आहे. 8/10 ला मी बघा, कोणी जर विचारलं 8/10 म्हणजे किती रे 0.8, 8/10 ला 0.8 म्हणू शकतोय, पण टक्के नाही म्हणू शकत. आता याला टक्के करायचं तर किती न गुणाकार करताना किती न गुणाकार करणार, 100 न, शून्य कटलं शून्य. ठीक आहे बघ, समजलं. तर याचा आन्सर किती राजानो 80%. किती बा 80%. ना की हे आहे, ना की हे आहे, ना की हे आहे. गडबडीत काय करतात, 64 वर्गमूळ 8, नाहीतर हे इथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. सावध राहा, क्वेश्चन 2024 चा क्वेश्चन आहे, सुंदर क्वेश्चन, ज्या दिवशी विचारेल
सगळे घरात होणार. मी आज ना स्पष्ट भाषेत सांगतोय. कळालं बा? क्वेश्चन आहे सरळ भाषेत मी सांगितलंय. हा या ना कळालं? काय डाऊट नाही सर आम्हाला असं कसं होऊ शकतं 64 अरे बाळा दिले काय टक्केवारी दिले हे पण टक्केवारीमध्ये आहे. जर नाही माझ्यावर भरोसा नसेल तर बघा इकडं याचा वर्गमूळ किती आला होता बाळ 810 आहे ना. याला काय लिहू शकतो 0.8 लिहू शकतोय. 80% म्हणजे लहान राजानो 80/100 शून्य शून्य कटलं हे 10 1 पॉईंट दिलं म्हणजे किती राजानो 0.8 मॅच झालं की नाही बघा. कळालं हे कला आहे. तुम्हाला वाटणार 100% तुम्हाला 4-5 मिनिट कळणार पण नाही काय करून टाकले सॉरी हा सत्य आहे. ठीक आहे बघा ही सत्यता आहे हे तुम्हाला करावं लागेल. कळतंय समजलं असेल मस्त क्वेश्चन आहे याच्यापेक्षा सुंदर क्वेश्चन तुम्हाला कधी नाही विचारला. चलो नेक्स्ट क्वेश्चन घ्या बरं. क्वेश्चन नंबर 10 जे असेल ते बघा तुमच्या जवळ. या शीट मध्ये एवढीच होती का? हा 24-25 ला विचारलेलं सरळ सेवा आणि पाटील विचारले क्वेश्चन हे ना हे सुद्धा काय नवीन टॉपिक आहे 30 मिनिट 30 मिनिट एका दिवसाचे एका दिवसाचे काय म्हणले ऑप्शन देतो मी घाबरू नका. 2.083 2.075 बघा हे भरतीला जे पोलीस भरती तयारी करणारे पोर आहेत किंवा जे कोणती तयारी करणार आहेत हा क्वेश्चन सध्या 24-25 चा क्वेश्चन ट्रेंड आहे. म्हणजे हे 30 मिनिट आहे तर एका दिवसाचं किती टक्के होऊ शकतं करताना 100 न म्हणजे 25% बाळा बरोबर आहे ना. आता हे मिनिट मध्ये हे दिवसामध्ये आहे तर युनिट किंवा एकक समान पाहिजे मिनिटामध्ये करा. पण मला माहित आहे 30 मिनिट म्हणजे किती तास रे अर्धा तास किती बा अर्धा तास ना 30 मिनिट म्हणजे किती राजानो अर्धा तास आहे ना. आता एका दिवसात किती तास असतात राजानो 24 म्हणजे मी म्हणू शकतोय अर्धा 24चा किती टक्के आहे 1/2 हे 24चा किती टक्के आहे किती न गुणाकार करणार तुम्हाला माहिती आहे 100 न का टक्केवारीमध्ये रूपांतर करताना हमेशा आपण 100 न गुणाकार करतोय. 2 गुणिले किती राजा 100 टक्केला टक्के. आता बघा 4 1 4 7 24 4 1 4 4 2 8 4 5 20 वर किती दिलं बाळा 25 खाली किती 12 आहे ना घाबरू नका. ठीक आहे 12 1 12 12 2 24 किती दशमलक दिलं एक शून्य वाटा 10ला भाग जातो का नाही शून्याचा भाग बसलं किती झालं बाळा 100 बारी 96 कोणत्या ऑप्शन मध्ये आहे 2.08 ऑप्शन नंबर किती राजांनो 2. नाही सर हे आम्हाला कळालं नाही. आता जे गरीब आहेत माझ्यासारखे गणितामध्ये इकडे लक्ष द्या 25 ला कितीनं भाग देतो राजानो 12 12 2 24 वजा 24 करा किती उरलं बा 1 1 ला 12 भाग जात नाही मग काय राजानो 1 मग काय करायचं भाग जात नसेल तर काय राजानो शून्याचा भाग दिसलं है ना. मग एक शून्य का हा बारी 96 कळालं 2.08 पर्याय नंबर 2. मस्त क्वेश्चन आहे बघा है ना मिनिट देऊन दिवस देऊन त्याचा टक्केवारी विचारू शकता हे त्याचं स्वरूप आहे हे तुमचं आन्सर आहे. हे एक क्वेश्चन मी करून दिलं दुसरं क्वेश्चन तुम्हाला करायचं आहे. करणार करावं लागेल. झालं बाळ होत असेल है ना समजलं असेल हे लिहून घ्या. म्हणजे 30 मिनिटे एका दिवसाचे किती टक्के 2 दशमलक म्हणजे किती टक्के विचारले तर 2.08 पर्याय नंबर किती राजा पुढे 8 3 भाग जातो एकच ऑप्शन आहे ऑप्शनचं मी यूज केलं.
परत करू मग. चला पुढचा क्वेश्चन घ्या. 10-11 जे काही नंबर असेल ते एक क्वेश्चन मी करून दिलं. दुसरा क्वेश्चन माझी आशा आहे की तुम्ही मला करून देताल. 6 तास आहे, 6 तास आहे का दिवसाचे किती टक्के? पर्याय एक 25%, 40%, चौथा पर्याय आहे 45%. बरोबर सरळ भाषेचा क्वेश्चन आहे पहा. मग तोच आहे. आता हे तासामध्ये दिले 6 तास हे किती एका दिवसाचे. एका दिवसामध्ये किती तास असतात राजानो? 24. हे सरळ सरळ दिले तासामध्ये, त्याला तासामध्ये रूपांतर केलं. दोन्ही तास हा युनिट समान टक्केवारीमध्ये रूपांतर झालं. 6 चोक 24, 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 25. म्हणजे 6 तास एका दिवसाचे किती टक्के राजानो? 25% आहे. किती बा? 25%. पर्याय नंबर 2. म्हणजे एक क्वेश्चन मी तुम्हाला हार्ड करून दिलं, दुसरा क्वेश्चन तुम्हाला कॅल्क्युलेशन म्हणजे स्वतः भाषेत दिलं, जेणेकरून तुम्हाला समजायला पाहिजे होतं, आहे ना. एकाच टाईपचे 2 क्वेश्चन समजला असेल, आहे ना. एक 2-2, 3-3 क्वेश्चन घेतो, जेणेकरून तुम्हाला एक क्वेश्चन समजेल, एक कशाला करायला मिळेल. बरोबर म्हणतोय मी? हा करू. हा व्हिडिओ अडकणार नाही, 1-2 दिवस होईल, है ना. अडकत नाही बाळा, नाहीतर त्याच्यातच राहतात. समजला असेल रब करू. सोपा क्वेश्चन होतं, ते तुम्ही पण करू शकता बाळा. क्वेश्चन थोडासा अवघड होता. क्वेश्चन नंबर 12. बघा हेच क्वेश्चन 3 सेंटीमीटर हे 12 किलोमीटरचे किती टक्के असेल असा प्रश्न दिले. पर्याय घाबरू नका, काही टेन्शन नाही घेऊ. 0.25%, 0.025%, 2.5%, 0.0025%. हा क्वेश्चन आहे. सुंदर क्वेश्चन, घाबरायचं बिलकुल नाहीये. जसं दिले तसं आहे. सेम क्वेश्चन सर मागच्या क्वेश्चन सारखंच आहे. काय विचारले? 3 सेंटीमीटर हे 12 किलोमीटरचा किती टक्के? तर हे सेंटीमीटर दिले, किलोमीटर दिले, नाईंसारखी आहे. बरोबर म्हणतोय. जर हे सेंटीमीटर मध्ये असेल तर हे पण सेंटीमीटर मध्ये पाहिजे, नाहीतर हे मीटर मध्ये असेल तर हे मीटर, हे किलोमीटर मध्ये असेल तर किलोमीटर. म्हणजे कोणत्याही युनिटचं युनिट समान पाहिजे तरच मी टक्केवारी करू शकतोय. हे 3 सेंटीमीटर वर लिहिलं. खाली काय राजानो बोलत चला? 12 किलोमीटर. आता 12 किलोमीटर कितीनं गुणाकार करणार राजानो? 1000. 1000 न गुणाकार केल्यानंतर काय होते बाळ बोलत चला? बोला. 1000 न गुणाकार केल्यानंतर किती राजानो? आता बघा किलोमीटरचं मी अगोदर मीटर मध्ये करताना आता काल लिहून दिले बा. किलोमीटरचं मीटर करताना 1000 न गुणाकार करणार. बरोबर बाळ? 1 किलोमीटर बरोबर 1000 आणि 1 मीटर बरोबर किती राजानो? 100 सेंटीमीटर. बरोबर आहे. हे माहित पाहिजे, काल शिकवले. अगोदर 1 किलोमीटरचं मीटर मध्ये केलं, परत 100 न गुणाकार केल्यानंतर काय झालं? सेंटीमीटर. काय केलं? ह्याला अगोदर मीटर मध्ये केलं, त्याच्यानंतर सेंटीमीटर. मीटर मध्ये करताना 1000 न, सेंटीमीटर करताना 100 न गुणलं. आता दोन्ही सेंटीमीटर मध्ये झाले की नाही? कितीनं गुणाकार करणार? 100. का? कारण आपल्या टक्केवारीमध्ये काढायचं आहे. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य. 4 गुणले 1000. बरोबर बा? बरोबर आहे. आता 1/4 आहे ना. 1/4 म्हणजे पुढे झाले 3 शून्य असेल बघू. 1/4 म्हणजे किती राजू? 0. त्याच्यानंतर 1, 2, 3 म्हणजे ऑलरेडी करे म्हणजे हा 1, 2, 3 आहे. तर किती राजानो? हे 3 वर 0.25 एवढे टक्के आहे. साधं क्वेश्चन आहे, चुकू शकते. परत सांगतोय, काही लोकांच्या बुद्धीत बसला नसेल. 3 सेंटीमीटर हे 12 किलोमीटरचं किती टक्के म्हणले? 3 सेंटीमीटर हे 12 किलोमीटर म्हणजे
किलोमीटर मीटर करताना 1000, काय करा मीटर सेंटीमीटर करताना 100. आपला 1000 गुणाकार केला परत लाख. आता 3/4 म्हणजे 3/12. 1/4 ची किंमत किती राहिली ना? 0.25. काल लिहून दिलं होतं की 1/4 म्हणजे 0.25, 1/2 म्हणजे 0.50, 3/4 म्हणजे 0.75 आणि 5/4 म्हणजे 1.25 लिहून दिले आहे ना. हे लक्षात ठेवण्यासाठी दिले. दिले की नाही बाळा? हे चारही लिहून दिलं होतं. 1 वर 0.25, खाली 1000 होते, 1 2 3 शून्य. ऑलरेडी 2 अंकांतर पॉईंट आहे. आता हे 3 शून्य हटवायचं तर आणखी 3 पॉईंट वाढवावं लागेल. म्हणजे एकूण डावीकडे 1 शून्य 2 शून्य 3 शून्य दिले, म्हणजे अंतर काय राजानो? 0.025. पर्याय नंबर किती राजानो? 4. असे क्वेश्चन देतात. तासाचं मिनिटाचं देऊन तुम्हाला असा खेळ खेळू शकतात. कळलं बा? समजलं आहे ना? असे क्वेश्चनला घाबरायचं नाही. साधं क्वेश्चन आहे, फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे ना, युनिट समान करायचं आहे. झालं बा? परत करू? परत करतोय, लिहून घ्या सगळं. वर जे काय एक्स्ट्रा माहिती देतोय ते पण लिहून द्या, ते पण कामाचे. झालं? हा, आवाज तुला तुम्हाला व्यवस्थित येईल है ना. 2 दिवस द्या. ओरडून ओरडून शिकवणं एवढं सोपं नाही. झालं? चला, क्वेश्चन नंबर 13 इम्पॉर्टंट आहे. यावर हा बघा क्वेश्चन. संख्येला हा, 45% वाढल्यास ती ती 25 होते, 725 होते है ना. तर ती संख्या किती? तर ती संख्या किती? पर्याय देतो. 500, 600, 450, 525. साधा क्वेश्चन आहे. काय बोलतोय समजून घ्या है ना. एका संख्येत चकू लागले असं 45%. आता लोक काय करतात? एक्स मानतात. एक्स मानायची काही गरज आहे का रे? उगा प्रत्येक क्वेश्चन एक्स मध्ये घुसवतात. नाही बा, एक्स तुम्हाला फसवण्याचं काम करते. एक्स माना, आन्सर येते, पण वेळ जाते बा. हेच तर तुम्हाला प्रॉब्लेम करते. वेळ आपण गेलो म्हणायचं. समजा ती संख्या काय म्हणलं? 100. असं का मानतोय? 100 मानण्यामागे फायदा काय? टक्केवारी काढणं सोपं आहे है ना. एका संख्येला 45% वाढतंय, म्हणजे ती संख्या 100चं 45% वाढली म्हणजे किती होणार बा? 145 है ना. मानलं होतं 100 झाली, नाही झाली, त्याची किंमत किती दिली बाळ? 525. 145 ही किंमत दिलेला आहे. ती संख्या विचारली, ती संख्या किती मानले बाळ? 100. 100 ची किंमत किती? बरोबर आहे. या दोघांचा तिरपा गुणाकार 100 गुणिले 725 आहे ना, भागिले किती राजानो? 145. कळालं? आता फास्ट न करू शकता, तुमच्या वेळेच आहे. 5 1 5, 5 2 5 9 45. 5 1 5, 5 चोक 20, 5 5 25. 29 5 किती राजानो? 100. 100 गुणिले 5 म्हणजे 500. म्हणजे ती संख्या काय होती बा? 500. कळालं? समजण्याचा प्रयत्न करा. हे क्वेश्चन एकदम सोपं आहे. आता पोरं काय करतात? डायरेक्ट मनातल्या मनात मानतात. हे तुम्हाला मानायची गरज नाही. 45% वाढले म्हणजे समजा मनातल्या मनात ती संख्या. हमेशा कोणतीही संख्या आपण काय पकडतो? मला 100%. का? कारण 100 मानण्यामागे फायदा काय?
टक्केवारी काढणं सोपं आहे. तुला काय करते, हा ना 100 आहे, 45% वाढली 145 होते. त्याची किंमत किती दिली? 725. ती संख्या आपण मानली 100, त्याची किंमत किती? एवढं करतो. तो जास्त करत नाही. हे नादात नाही पडत. हे लगभग 70 पाचा पाचा 25, 5 पट आहे सर. एक त्यासाठी मेहनत करावं लागेल. मी देतो तुम्हाला एक से बडकर एक तुर्रम मेथड देणार. पण पेपरमध्ये काय सॉल्व्ह कर, कोणत्या वे न करायचं हे तुम्हाला समजायला पाहिजे. है ना? हे प्रॅक्टिस केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्या बोटावर नसते सगळे क्वेश्चन. समजलं? आशा करतो की क्वेश्चन जमला असेल. पुढचा क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे बा. आलेला हेच क्वेश्चन घेतलं होतं. आलेला हेच क्वेश्चन घेतलं ना 12.5% हे है ना, या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला यायला पाहिजे होतं. ठीक आहे. एक असे क्वेश्चन करण्याची मेहनत करा. पुढे मी क्वेश्चन घेतोय बघा. पुढचे क्वेश्चन तिसरं या 14वा नंबरचा क्वेश्चन असा. क्वेश्चन आहे हा नाहीये, तुम्हाला करायचं आहे. एका एक 4-5 क्वेश्चन आहेत तर तुम्हाला करावं लागेल. एका 22.5% वाढवल्यास वाढवल्यास ती ती 98 होते. किती राजानो? 98. तर तर ती संख्या किती? ती संख्या किती? असा प्रश्न आहे. साधा क्वेश्चन घेतोय मी. हार्ड घेतलंच नाही बाळा. है ना? हळूहळू तुमचं रुळात अगोदर शिकून तर घ्या. मी हार्ड सुरू केलं करा. बेसिक पक्का करा. टक्केवारी कसं काढते मास्तर हे शिका. है ना? जे मी प्रत्येक क्लासला शिकवतो तेवढं पण लक्ष दिलं तर मोर दॅन सफिशियंट आहे. हे असं क्वेश्चन घेतलंय. किती टक्क्यांनी वाढवलं राजांनो? 22.5% वाढवले. तर किती होते बाळ? 98. बघा 2 पद्धतीने करता येते. बेस्ट वे काय राजांनो? समजा ती संख्या काय म्हणायची? 100. एक्सच्या भानगडीत पडू नका. कारण ही संख्या एक्स न केल्यानंतर तुम्हाला खूप आहे. मी करून दाखवू का? आता बघ करून दाखवतो. किती किती किचकट होते बघा. आता त्या संख्येला कितीने वाढवलं राजांनो? 22.5%. किती टक्क्यांनी वाढलं? 22.5. समजा ती संख्या एक्स त्या संख्येला किती टक्क्यांनी वाढवतोय? 22.5%. म्हणजे 22.5% म्हणजे भागिले 100. आता त्या संख्येमध्ये 22.5 ची वाढ केली तर ती संख्या किती होते बघा? 98. बरोबर आहे. 100 गुणिले एक्स वरचं 22.5 एक्स भागिले किती राजानो? 100. बराबर किती राजानो? 98. या दोघांची बेरीज किती? 122.5 एक्स भागिले किती राजानो? 100. बराबर किती? 98. आता हे 100 तिकडे जाऊन गुणाकार होणार. मी तर करू 98 गुणिले 100 भागिले किती राजानो? 122.5. बरोबर आहे. आता एक पॉईंट कटायचा आहे. वर 10 न गुणाकार, खाली 10 न गुणाकार केल्यानंतर पॉईंट हटते. है ना? 5 एक 5, एक 25, 25 चोक 100, 25 नम 225, 25 चोक 100. 49 दोन्ही किती राजानो? 88. 8 गुणिले 10 म्हणजे 80. एवढं तुम्हाला एक्स न घासावं लागेल. पण हे 100 पटकन किती टक्क्यांनी वाढलं? 22.5%. तर किती होते बाळा बोलत चला? 122.5 होते. बरोबर आहे. 100 122.5 झाली. पण त्याची किंमत 98 दिली. किती? 98. तर आपल्या 100 खतम. एवढं कॅल्क्युलेशन. ठीक आहे. नाहीतर जमत नसेल का? 100 गुणिले 98 भागिले किती? 122.5. वर 10 खाली 45
म्हणजे किती राजानो 80. हे मला करायचं पेपरमध्ये. हे तर तुम्हाला तेच आहे ना, थोडंसं किचकट होते. आन्सर करा राजानो 80 केला. पण जे ज्यांना कॅल्क्युलेशन करता येते ते काय करतात, समजा ती संख्या वाढून किती झाली बघा, 122.5 झाले. 22.5 न वाढली, एवढी होती एवढी वाढली. इथले ठेवते बाळा. इकडे 10 न गुणाकार केले 125 न 250. संख्या काय होती झाली किती राजानो 49. 49 किती होते राजानो 98. 49 ची किंमत किती होती राजानो 98. तर 40 ची किंमत किती असा प्रश्न आहे. याच्या किती पण राजानो दुप्पट आहे. त्याला पण दुप्पट न गुणाकार करा. 40 दुप्पट किती राजानो 100 होतं. काय केलं 100 इकडे 10 न गुणाकार केलं, 25 न काटवलं, 40 49 होत. किती होते राजा 98. 49 ची किंमत 98 म्हणजे दुप्पट होते. तर ह्याला काय पाप केलं, ह्याला पण दुप्पट करा. म्हणजे ती संख्या किती राजानो 80. कळालं? म्हणजे रास्ता एकदम परफेक्ट पाहिजे. आपल्याला शिकवणारा त्या लेवलचा पाहिजे की आपल्याला तिथपर्यंत जायचंय. समजलं बा? आशा करतो की समजलं असेल. हा या ना, पुढे जाऊ मी क्वेश्चनला. हे लिहून घ्या पटापट, ही मेथड लिहून घ्या, कामाचं आहे. झालं? परत करू? हा, पॉज करून पण लिहू शकता तुम्हाला, कारण ऑनलाईनच्या इथं वेळेला बंधन आहे. पटापट सगळे क्वेश्चन व्हायला पाहिजे. चला बघा बरं, आता यायला पाहिजे एका संख्ये एक संख्या एक संख्या सेम क्वेश्चन करून दाखवा. 25% कमी केल्यास 25% कमी केल्यास कमी करते वेळेस कमी केल्यास ती ती 96 होते. तर ती संख्या किती? ठीक आहे. 126, 128, 132 हे सगळे पर्याय आहेत. साधा क्वेश्चन आहे. मागचा क्वेश्चन तुम्हाला जमला असेल तर हा क्वेश्चन तुम्हाला जमायलाच पाहिजे. आता बघा काय म्हणले, बेसिकनं जायचं. ती संख्या किती पकडणार बा? 100 का? कारण टक्केवारी काढणं सोपं आहे. एक्स पकडणार का? नाही, बिलकुल नाही सर. ती संख्या 100 पकडलं. कितीने वाढली बा? 100 125. हा ना, होती 100 झाली, सॉरी कमी होते, कमी होते. तर कमी झाल्यानंतर किती होणार बा? 100 वर 25 कमी झाला म्हणजे होती किती राहिली? 100 झाली किती? 75. पण कमी झाल्यानंतर आपल्याकडे नंबर किती होतो बा? 96. म्हणजे 75 ची किंमत किती दिली बा? 96. ती संख्या किती मानलं होतं? 100. एवढं कॅल्क्युलेशन करायचं. या दोघांचा तिरपा गुणाकार 96 गुणिले किती राजानो? 100 भागिले किती? 75. 25 त्रिक 75, 25 चोक 100. 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6. आता 4 दोन्ही किती राजानो? 8. 4 त्रिकम किती आलं? एक. या पद्धतीनं तुम्हाला सुचायला पाहिजे होतं. हा आहे ना, 100चं 75, 75ची किंमत दिली, 100ची किंमत किती? एवढं. पण जे खुंखार आहेत, ज्यांना मी काल शिकवलंय, बघितलं असेल, मी एवढी अपेक्षा करतो. जे पोरं हुशार आहेत, त्यांना टक्केवारी पाहत आहेत, ते काय करतात? किती बा? 104. ते कमी होते रे, कमी होते. म्हणजे 4 वर 1 कमी झालं. आहे ना, मी आता स्मार्ट वेनं इथं सांगतोय. 4 वर काय झालं? कमी होते, म्हणजे 4 वर 1 कमी. म्हणजे छेद म्हणजे पूर्वीची किंमत 1 न कमी झाली, म्हणजे किती होणार बा? 3. 4 ची किती झाली बा? 3. पण आपल्या प्रश्नामध्ये 3 होत नाही, ती 96 होते.
3ची किंमत 96 तर 4ची किंमत मूळ किंमत किती होती 4. 4ची किंमत किती गुणाकार 4 गुणिले 96 भागिले 3. 3 त्रिक 9 3 दोन्ही 6 4 दोन्ही 8 4 है ना. करताल तेवढं तुम्ही सुंदर व्हाल झाला. ठीक आहे बघ. आहे ना. कला आहे बघ खेळ आहे. तुम्हाला सगळं जमायला पाहिजे आहे ना. हळूहळू थोडं थोडं समजते. हे क्वेश्चन समजला पटकन लिहून घ्या बरं फास्ट मध्ये. रब करू लिहून घेतला असेल दोन्ही पद्धतीनं हा ना लिहून घेतला असेल. क्वेश्चन लिहित चला मी क्वेश्चन लिहितो तर तुम्हाला पण लिहायची गरज आहे. हे नोटबुक व्यवस्थित करा. हे नोटबुक तुम्हाला शेवटपर्यंत सोडायचं नाही. कोणतेही पुस्तक रेफर पण बिलकुल नाही करायचं है ना. जेवढे पुस्तक आहे बाजूला करा फक्त पेपर आणि माझे नोट्स एवढंच फॉलो करा बाकी काही नाही करा. कारण त्या पुस्तकात क्वेश्चन नंबर 15-16 जे काही असेल तुम्ही जे लिहिला ते बघा. एका संख्येमध्ये चौसष्ट जोडल्यास ती स्वतःच्या ती स्वतःच्या स्वतःच्या 116% होते. 116% होते. तर तर ती संख्या पर्याय नंबर देतो 415 400 416 113. पण हा क्वेश्चन आहे साधा क्वेश्चन आहे. आता करणारे ना मॅक्झिमम करतात मी असं नाही म्हणत मॅक्झिमम लोक करतात. पण आपल्याला कोणत्या वेळेनं करायचं बघा लक्ष द्या. एका संख्येमध्ये काय जोडतोय बा 64 जोडतोय. किती जोडतोय 64. त्याच्यामुळे किती टक्के होते बा 100 स्वतःच्या 116% होते. आणि साध्या भाषेने ती संख्या काय म्हणणार आता सांगितलं 100 मानणार. का असं मानणार कारण टक्केवारी काढणं सोपं आहे. 100चे किती होते बा 116% म्हणजे 116 होते आहे ना. 100चे किती होते बा 116 टक्के होते. का कारण 64 जोडतोय त्याच्यामध्ये काय जोडतोय 64 तर 116% होते. पण खरंच मस्त जोडतोय का बा आपल्या मानते हे आपल्या मान्यानुसार चाललंय. कारण क्वेश्चन आपल्या आवाक्यात आणतोय. 100चे किती झाले बा 116 म्हणजे आपण किती जोडतोय बा 16 जोडतोय. 100चे 116 होते म्हणजे 16 जोडतोय. पण प्रश्न किती जोडतोय बा 64 म्हणजे 16 किंमत 64 16ची किंमत ठीक आहे. हे गुणाकार करा नाही तर असं 16 64 असं करा. 100 गुणिले 64 भागिले 16 16 64 100 गुणिले 4 मध्ये किती माय बाबूला 4 कळालं. वेळ कळते का ही भाषा ही पद्धत कळायला पाहिजे नाही ना. नाही हुशार परत 16 64 एक ची किंमत 4 100 गुणिले 4 400 सुरुवात असेल या गुणाकार भागिले हे 100 गुणिले 64 भागिले 16 अंतर कितीला जणू 400 ती किंमत कितीला जणू ती संख्या 400. कळालं. साधं सरळ भाषेचा क्वेश्चन आहे हे तुम्हाला जमायला पाहिजे होतं जमणार. ठीक आहे. करतोय हे तुम्हाला जमला. रब करू हा आता एक थोडस लेवल वाढवतोय हे तुम्हाला करायचं आहे. एका 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 संख्येमध्ये एका संख्येच्या एक संख्या 25% कमी केल्यास केल्यास
ती 225 होते. ते 25 होते. तर संख्येमध्ये त्या संख्येमध्ये त्या संख्येमध्ये किती जोडल्या किती जोडल्या अच्छा, एकच सेकंद दुसरं लिहून टाकलं. तर ती संख्या किती किती टक्क्याने वाढवल्यास वाढवल्यास ती 375 प्राप्त होईल. मस्त क्वेश्चन आहे, मागच्या सारखंच क्वेश्चन आहे, पण थोडस निराळा क्वेश्चन आहे. थोडस बुद्धी एक लेवल वर केलं, दुसरं काही नाही. 75% केलं. वाढल्यानंतर ती संख्या विचारत होतं नाही. आता थोडस पुढचं लेवल उचललं, एक्झामने थोडं टफ केलं. एक संख्या 25% कमी केल्यास ती 225 होते. तर ती संख्या आपल्याला माहित नाही. त्या संख्येमध्ये ती संख्या किती टक्क्याने वाढवल्यास ती किती राजानो 375 होईल. हा प्रश्न मांडले. एक लाईन मध्ये कोण आन्सर काढता येते, पण मी बेसिक न सांगतोय आपल्या पद्धतीने. समजा ती संख्या किती राजानो 100 मानलं, गडबडायचं नाही. ती संख्या 100 मानलं, कितीने कमी करतो राजानो 25% कमी करतो. म्हणजे किती होईल बा 75. मानलं किती होतं 100, झाले किती 75. आता बघा प्रश्नामध्ये किती होते राजानो 200 किती होते. आता 75 ची किंमत 225 दिली, बरोबर बघ. आपल्या मान्यानुसार 75 होते, 25% कमी केलं तर त्याच्या 225 होते. कमी केल्यानंतर आपल्या मान्यानुसार 75 होते, 75 ची किंमत 225 दिली. तर ती संख्या आतापर्यंत तीच करत होतो. ती संख्या कसं करणार, या दोघांचा तिरका गुणाकार. 230 गुणिले 100 भागिले किती राजानो 75. 25 त्रिक 75, 25 9 एक 225, 3 त्रिक 9. म्हणजे किती आलं बघा. ती संख्या जर विचारलं असतं तर आन्सर किती आलं असतं 300. आहे ना. पण आपल्याला ती संख्या नाही विचारलंय, आतापर्यंत हेच केलंय. एक पाऊल पुढे गेलंय. ती संख्या किती राजानो 300 आहे. त्याला किती बनवायचं बा 375. तर किती टक्क्याने वाढेल बा, कितीने वाढली 300 तर 375, वाढ किती झाली बा 75. किती वर 300, किती न गुणाकार करू 100. 2 शून्य 2 शून्य 3 1 3, 3 दोन्ही 7, 3 5 15. म्हणजे ती संख्या कितीने वाढवावं लागेल जेणेकरून 375 होईल. ती संख्या 25% वाढवावं लागेल जेणेकरून 375 होईल. काल कसं काढलं, ती संख्या काढलं. ती संख्या काढायची ट्रिक आपल्याला माहित होती. ती संख्या 300 झाली. 300 ची किंमत 375, 75 न वाढली 300 वर, तर टक्केवारीमध्ये किती राजानो 25%. काल काही लोक की नाही इथं थोडं स्मार्ट वे न करू शकले असते, हे कॅल्क्युलेशन अवॉइड केलं असतं. कसं, जर मी म्हणलं 100 चे किती झाले बा 107, तर तुम्ही म्हणणार किती टक्क्यांनी वाढले बा 7% वाढले. तुम्ही म्हणलं 100चं सर 105 झालं, तर तुम्ही कितीने म्हणतो राजानो 5% वाढलं. ना तुम्ही झालं टक्क्यांनी वाढले बा 70% वाढले. मी हेच केलं आणि त्याचं 9 झालं, तर आपण म्हणू शकतो का 10% वाढलं ना, गलत आहे. एवढ्या म्हणू शकते चुकीचं कन्सेप्ट आहे. तर इतर तुम्ही 3 ठिकाणी पटापट म्हणलं किती होतं बा 100 होतं. आधार तुमचं 100 होतं. जर बेस 100 असेल तर पटकन टक्केवारी काढू शकतो. तर बेस 80 आहे त्याच्यामुळे टक्केवारी काढावं लागेल असं नाही म्हणू शकत. 80चं 90 ने 10% चुकीचं आहे. त्यासाठी मला बेस काय बनवावं लागेल बा 100. कोणत्याही संख्येच्या टक्केवारी करायचं असेल तर पटकन करायचं असेल तर माझा आधार 100 बनावा लागेल. इथंही मला माहित होतं, इथं थोडंसं वाढवलं असतं. 300चं किती उडाले बा 375. आता 100 करायचं, बेस इकडची संख्या काय पाहिजे 100 भागिले 3 भागिले 3, 3 100, 3 1 3, 3 2 7, 3 5 25. आता बोला 100 ची किंमत 125 झालं तर किती टक्क्यांनी वाढेल मायला 25% वाढवावं लागेल. हा या ना. पण काही खुंखार लोक आहेत ना, या क्वेश्चनला पटकन कसं करतात बघा. एक संख्या 100 मानली, किती टक्क्यांनी कमी करतोय 25%. कितीने बा 25%, म्हणजे 10 ते किती राजानो 75, बरोबर 75 झाले. पण प्रश्नामध्ये किती होते आपल्याला कुठून यायचं बा 375, बरोबर आहे बा.
हे काढायचं आहे. बघा, या दोघांचा तिरपा गुणाकार या दोघांचा. हा, तर 75 गुणिले 375 भागिले किती राजानो हे लगभग हे किती पट राजानो? 3 पट आहे. 3 एक 3, 3 दोन्ही 6, 3 पाचा 25. ची किंमत किती आली बा? 125. किती आली? 125. माझी मूळ संख्या किती होती रे? किती झाली? किती टक्क्यांनी वाढवावं लागेल मग? 375 होण्यासाठी किती टक्क्यांनी वाढवावं लागेल? 25% वाढवावं लागेल. वन लाईनर मध्ये आहे, पण तुम्हाला समजलं आहे की नाही मला माहित नाही. पण काही पोरं फास्ट वे मध्ये आता करतात. नाही, जी माझ्यासारखी गरीब आहेत त्या अगोदर ती संख्या करतात. मग ती संख्या 375 बनण्यासाठी किती टक्क्यांनी वाढवावं लागेल राजानो? 25%. आशा करतो की हे मेथड आवडली असेल. हे पण चांगलं आहे ना. 75 ची किंमत 225 झाले, आपल्याला 375 न्यायचे. 375 ची किंमत किती आली? या दोघांचा तिरपा गुणाकार भागिले केलं 125. तर 125 बनलं. 100च 125 झालं, कारण मूळ संख्येसोबत कंपॅरिझन करायचं आहे. 100च 125 म्हणजे किती टक्क्यांनी वाढवावं लागेल? 25%. कळालं? हे वे होतं. या टाईपचे 4-5 क्वेश्चन घेतलं. आशा करतो की पूर्णतः तुम्हाला समजलं असेल. हे तुम्हाला कळायलाच पाहिजे बाळा, आहे ना. या वेनच करायचंय. ती संख्या काय बघा, 100नच करायचंय. एक डायरेक्शन जा, 100 भानगडीत पडू नका, विसरून जा. ठीक आहे. बेस्ट अप्रोच होतं. सगळे जे क्वेश्चन होते सटीक होते. आता मी आजपर्यंत तुम्हाला पर्सेंटेज शिकवलं, म्हणजे काढायचं कसं. आता उद्या शाब्दिक क्वेश्चन होणार, एक टाईप नुसार होणार, आहे ना. वोटिंग होणार, मतदानाचे क्वेश्चन होणार, पास नापास सगळे होणार. समजलं? काफी कल मिलते हैं. हे दिसलं असेल तुम्हाला.